खोटं खोटं बोलायचं नाही. मित्रांनो, तुम्ही अजून व्यायाम चालू केलेला नाही ना? खोटं बोलायचं नाही. असं मजबूत खायला लागतंय भावांनो. असं मजबूत डाएट बनवायला लागतो. सकाळी सकाळी लवकर उठायचं, असं डाएट बनवायचं आणि व्यायामाला निघायचं भावांनो. जरी जिम नसेल तरी पण तुमचा भाऊ तुम्हाला व्यायाम करायला नक्की लावणार. असं निघायचं टेरेसवरती मित्रांनो. तर मी माझ्या मुलाला घेऊन असा टेरेसवरती जातो आणि मजबूत व्यायाम मारतो. आता चला वरती जाऊन आपण काय करूया, आज तर श्रावणी सोमवार आहे. थोडंसं शंकराचं थोडंसं नामस्मरण करूया आणि मजबूत व्यायाम मारूया. तर मित्रांनो, माणसाच्या बॉडीसाठी फक्त 10 किंवा 20 मिनिट व्यायाम भरपूर होतो. बॉडी वेट एक्सरसाइज केला तरी पण मित्रांनो तुमची बॉडी मजबूत बनते. तर चला थोडंसं आता नामस्मरण करून घेऊया देवाचं. आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे. खूप चांगला दिवस आहे. तर नामस्मरण झाल्यानंतर पहिल्यांदा मी मित्रांनो बॉडी वॉर्मअप करून घ्यायची आपली मस्तपैकी. जम्पिंग जॅक्स, नंतर रोप जंप मारून घ्यायचे धप्पाधप 100-200. त्यानंतर थोडीशी रनिंग मारायची फ्लोअरला, इकडं तिकडं कुठंतरी रनिंग मारून घ्यायची. नंतर मस्त बॉडी वॉर्मअप होते आणि काही हेवी वेट उचलायची गरज नाही मित्रांनो. मोठे फिटनेस इन्फ्लुएन्सर त्यांना कॉम्पिटिशनला जायचं असतं, त्यामुळे त्यांना हेवी वेट उचलायला लागतात, प्रोटीन्स प्यायला लागतात. तर आता मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आपला डाएट कसा आहे, आपला शेक कसा आहे, मिल्क शेक कसा आहे तो दाखवतो. असे सिटअप्स वगैरे मारून घ्यायचे पटपट आणि 10-15 मिनटात 20 मिनटातच मित्रांनो आपला व्यायाम खतम होतो. त्यानंतर थोडंसं लेग रेजेस मारले मित्रांनो, लेग रेजेस करून घ्या. त्यानंतर मित्रांनो मध्ये एकदा असं सांगतो, एक डंबेल ठेवा. एक डंबेलवरती मस्तपैकी दोन्ही पण हाताचे बायसेप वर्कआउट करून घ्या. आणि मित्रांनो, आपल्या भावाला थोडासा सपोर्ट करा, चॅनलला थोडंसं लाईक करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. मित्रांनो, तुम्ही कोणाच्या व्हिडिओला लाईक शेअर करता, सबस्क्राईब करून ठेवता मित्रांनो. आपल्या चॅनलमुळे नक्की फायदा होईल. असे थोडेसे ट्रायसेप मारा मित्रांनो, कुठल्या एका गोष्टीवरती, हायटेड गोष्टीवरती घेऊन थोडेसे पुशअप्स मारून घ्या. 20-25-30 पुशअप मारा. झालं मित्रांनो. काही तब्येत चांगली ठेवायला काही लागत नाही. 20 ते 25 मिनिट घालवा फक्त. आणि चला आता व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मस्तपैकी आपला बदाम शेक दाखवतो. ह्याच्यामध्ये भिजवलेले बदाम, काजू टाकायचे, थोडेसे चणे टाकायचे, थोडेसे हे टाकायचं, गूळ टाकायचा आणि मस्त मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. आता तुम्हाला दाखवतो क्वालिटी कशी होते शेकची. कोणालाही तुम्हाला जर काही हेल्थचे इश्यूज असतील सगळे याच्यामुळे रिपेअर होतील. कोणाला सांधेदुखी वगैरेचे इश्यू असतील, घुटण्यामध्ये दर्द असेल, हे सॉल्व्ह होईल. बघा मित्रांनो कसा